नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत पावसाचा सुगंध कसा तयार होतो. पहिला पाऊस पडतो आणि अचानक संपूर्ण वातावरण बदलून जातं. मातीचा तो विशिष्ट सुगंध, वाफाळलेला चहा आणि अंगाला स्पर्श करणारा थंड वारा, हे अनुभव आपल्या जाणीवेचा एक अविभाज्य भाग आहेत. ही ओढ लहानपणापासूनची आहे. पावसाच्या पाण्यात भिजताना अनुभवलेला तो आनंद आजही तितकाच ताजा वाटतो. आपण सगळेच या अनुभवातून गेलो आहोत. पण हा सुगंध नेमका तयार कसा होतो, यामागची वैज्ञानिक गुपितं फार कमी लोकांना ठाऊक असतात. या सुगंधामागे वनस्पतींची तेलं आणि मातीतले बॅक्टेरिया यांच्यातील एक सक्रिय रासायनिक संवाद असतो. शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेला पेट्रिकोर असं नाव दिलं आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला मातीच्या भेगांमधून एका सूक्ष्म, अदृश्य जगात प्रवास करावा लागेल. जमिनीखालची ही रासायनाच्या प्रत्येक सरीमागचं विज्ञान उलगडून दाखवेल. पावसाचा सुगंध तयार होण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात उन्हाळ्याच्या कडाक्यात पाऊस पडण्याच्या कित्येक आठवडे आधी सुरू होते. सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन सुकून तिला खोल भेगा पडतात आणि माती कोरडी होते. या अत्यंत कोरड्या वातावरणात तग धरून राहण्यासाठी काही वनस्पती विशिष्ट प्रकारची नैसर्गिक तेलं बाहेर सोडतात. ही तेलं मातीतील सूक्ष्म छिद्रांमध्ये शिरतात आणि तिथे सुरक्षितपणे साठवली जातात. पावसाचा पहिला थेंब पडेपर्यंत ही सुगंधित द्रव्ये मातीच्या थरांमध्ये एका साठ्याप्रमाणे दबलेली असतात. आकाशातून पडणारा पहिला थेंब या साठवलेल्या ऊर्जेला मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेली भौतिक प्रेरणा देतो. जेव्हा पावसाचा थेंब वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा तिथे एक जोरदार घर्षण होतं आणि या प्रचंड वेगामुळे मातीच्या छिद्रांमध्ये अडकलेली हवा पाण्याच्या थराखाली वेगाने दाबली जाते. दाबली गेलेली ही हवा वेगाने पृष्ठभागाकडे झेपावते आणि पाण्याच्या थराचा छेद घेऊन बाहेर पडते. फुटणारे हे हवेचे बुडबुडे मातीतील वनस्पती तेलं आणि बॅक्टेरियांचे कण एरोसॉल्सच्या रूपात वातावरणात मुक्त करतात. पावसाचा वास म्हणजे प्रत्यक्षात या सूक्ष्म कणांचा हवेत झालेला एक अदृश्य स्फोट असतो. या एरोसॉल्समध्ये असलेल्या रसायनांपैकी एक रसायन सर्वात महत्त्वाचं असतं. त्याला जिओस्मेन असं म्हणतात, जे या मातीच्या वासाचा खरं मूळ आहे. जमिनीखाली हे जादुई जिओस्मेन मातीत राहणारे स्ट्रेप्टोमायसिस नावाचे सूक्ष्म बॅक्टेरिया त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर तयार करत असतात. मानवी नाक या रसायनासाठी इतकं संवेदनशील आहे की ऑलिम्पिक आकाराच्या स्विमिंग पूलमध्ये जरी याचे काही थेंब मिसळले तरी आपल्याला त्याचा वास येऊ शकतो. अशा प्रकारे वनस्पतींचं तेल, बॅक्टेरिया आणि पाण्याचे थेंब एकत्र येऊन पेट्रिकोर तयार होतो. पण फक्त बॅक्टेरियांच्या रसायनामुळे आपल्या मेंदूमध्ये आनंदाच्या लहरी का उमटतात? याचं कारण आपल्या पूर्वजांच्या जगण्याच्या संघर्षात दडलेलं आहे. हजारो वर्षांपूर्वी मैलभर लांबून पावसाचा वास ओळखता येणं हे सुरक्षित पाणी आणि अन्नाचा शोध घेण्यासाठीचं सर्वात प्रभावी साधन होतं. पावसाच्या या सुगाव्यामुळेच शेती, पिकांची वाढ आणि मानवी वस्त्यांची भरभराट शक्य झाली. पाऊस पडताच ओसाड जमिनीचं रूपांतर हिरव्यागार, जीवनदायी प्रदेशात होतं. म्हणूनच पावसाचा सुगंध आवडणं हा आपल्या पूर्वजांकडून वारशाने मिळालेला एक जैविक जगण्याचा कल आहे. आज आपण जेव्हा खिडकीतून पाऊस पाहतो तेव्हा तोच प्राचीन वारसा आपल्याला त्या सुगंधाशी जोडून ठेवतो. पुढच्या वेळी पहिला पाऊस पडेल तेव्हा त्यामागे घडणाऱ्या या सूक्ष्म रासायनिक प्रक्रियेची आठवण नक्की ठेवा. पेट्रिकॉर ही पृथ्वीची एक जैविक प्रक्रिया आहे, जी आपल्याला आपल्या निसर्गाशी आणि इतिहासाशी पुन्हा एकदा जोडून ठेवते. निसर्गातील अशाच रंजक विज्ञानासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.